आता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये 4200 ते 4500 असाच दर आहे। मगाशी मी आता बोललो तसं जीएसटीचा प्रश्न येतो, साखर विकत घ्यावी लागते, त्याच्यामध्ये 5% शेतकऱ्यांचा तोटा होतोय। तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल। आणि परराज्यातून जे गुळ येतोय ती वस्तुस्थिती खरी आहे, कारण मी चेअरमन झाल्यानंतर 2 वेळेला काही गाड्या पकडलेल्या झाल्या आणि त्याच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे। आता सुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू। पण परराज्यातून येणारा गुळ जर आमच्या जर डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे, पण परस्पर जात असेल तर ते योग्य नाही। की कोल्हापूर जिल्ह्यातला जे गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे। आता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये 4200 ते 4500 असाच दर आहे। मगाशी मी आता बोललो तसं जीएसटीचा प्रश्न येतो, साखर विकत घ्यावी लागते, त्याच्यामध्ये 5% शेतकऱ्यांचा तोटा होतोय। तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल। आणि परराज्यातून जे गुळ येतोय ती वस्तुस्थिती खरी आहे, कारण मी चेअरमन झाल्यानंतर 2 वेळेला काही गाड्या पकडलेल्या झाल्या आणि त्याच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे। आता सुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू। पण परराज्यातून येणारा गुळ जर आमच्या जर डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे, पण परस्पर जात असेल तर ते योग्य नाही। अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं स्थानिक शेतकरी जो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला जे गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे। या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणानं टिकून राहावी। या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे, तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही। हे टिकवून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते माझे सर्व संचालक मंडळाने आम्ही निश्चितपणाने ते प्रयत्न करू। बाहेरच्या राज्यातून गुळ येण्याच्या दृष्टिकोनातून जर येत असेल, आत्तासुद्धा येतो, पण त्याच्या सौद्यामध्ये येतो किंवा परस्पर जरी आला तर त्याची विल्हेवाट योग्य त्या पद्धतीनं लागली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू। तर अनुभव असा आहे की आजचे मुहूर्ताचे सौदे निघाल्यानंतर जानेवारीच्या दरम्यान किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान गुळ सौदे वेगवेगळ्या कारणाने बंद पडतात। ते मला प्रश्न असेल किंवा कर्नाटकात गेल्या 2 वर्षामध्ये अशा पद्धतीचं कुठलं कृत्य झालेलं नाही आहे। पण आता सध्या चालू परिस्थितीला व्यवस्थितरित्या चालू आहे। हमालांच्यामध्ये काही मतभेद असतात, त्यावेळेला काही वेळेला ही चेन अशी आहे की हमालापासून, अडत्यांच्यापासून, व्यापाऱ्यांच्यापासून, शेतकऱ्यांच्यापासून, बारीक सारीक कामगारांच्यापर्यंत ही एक ठरलेली चेन आहे। त्यातलं एक जरी कुठलं जरी लीक झालं तरी हा संपूर्ण मार्केट बंद पडू शकतं। आज सगळ्या घटकांना जर विश्वासात घेऊन जायचं असेल तरच हे मार्केट चालतं। म्हणजे इथल्या हमालाला सुद्धा तितकीच ताकद आहे, शेतकऱ्याला बी तितकीच ताकद आहे आणि व्यापाऱ्याला पण तितकीच ताकद आहे। या सगळ्यांच्या चेनमधनं हीच चेन चालली पाहिजे। शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? जास्तीत जास्त दर मिळणार आहे या ठिकाणी आणि जास्तीत जास्त गुळ या ठिकाणी आणण्यासाठी काय आव्हान? शेतकऱ्यांच्यासाठी जे आता काही उपाययोजना असतील तर त्यांच्या सगळ्या सूचना ऐकून घेतल्या जातील आणि निश्चितपणानं गुळाची आवक ही घटलेलीच आहे। गेल्या वर्षी मला वाटते काहीतरी एक 24 लाख 25 लाख 30 किलोमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं तर एकूण गुळाची आवक झालेली आहे। आता ह्या वर्षीचं जर बघितलं तर आम्ही प्रयत्न करायला लागलो की ही 40 लाखापर्यंत कशी जाईल। म्हणजे उत्पन्न ह्याचं निश्चितपणाने ह्या आमच्या ज्या शेषच्या माध्यमातून 4 कोटीच्या पुढचं उत्पन्न व्हावं असा आम्ही संकल्प आजच्या पाडव्याच्या निमित्तानं आम्ही करतोय। आणि गुळाची आवक वाढेल याच्यासाठी आमचे सर्व अधिकारी लोक आणि आमचे सर्व संचालक मंडळ त्याच्यासाठी निश्चितपणानं कटिबद्ध आहेत। ते काम करून घेतील आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देईन आणि गुळाची आवक वाढेल, चांगला दर शेतकऱ्याला मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू।